राधा काय करते तू? काय घालते? रेनकोट. अरे वा, तुला घालायचं कोण दिलं राधा रेनकोट? मग रेनकोट घालून राधाताई तयार झाल्या पावसात भिजायला जायला. पण जाण्यापूर्वी रेनकोट वरचे चित्र पाहिले. कोणाचं चित्र आहे राधा तुझ्या रेनकोट वर? दादा येतो, काऊबॉय येतो, काऊबॉय. मग आईने राधासोबत रेनकोटवर राधाची हुक स्टेप तुकडुक तुकडुक करण्याचा प्रयत्न केला. आणि मग आई आणि राधा पावसाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडल्या. जाता जाता राधा रस्त्याच्या कडेने असलेली झुडपांची ओली पाने खेचून पावसाची मज्जा घेऊ लागली. आम्ही रेनकोट घातला तर होता खरा, पण तोपर्यंत पाऊस थांबला होता. तरीही आम्ही रेनकोटवर फिरून आलो. राधासाठी अजून पावसाळी चप्पल घ्यायची होती, म्हणून ती तिची चू वाली शूज घालूनच जात होती. राधा पोहोचली तिच्या पहिल्या स्टॉपवर, भावे आजींच्या दुकानात. भावे आजीने राधा आणि आईचा मस्तपैकी फोटो काढला. मग तिथे थोडा वेळ खेळल्यावर राधा निघाली आरती टेलर्समध्ये आजीकडे खाऊ घ्यायला. बाबा सोबत नव्हते म्हणून पाऊस नव्हता हे एक बरेच झाले. त्यामुळे मला तिला व्यवस्थित शूट करता आले. नाहीतर पाऊस असताना मी तिला पकडायचे की शूट करायचे असा प्रश्नच पडला असता खरा. मग थोडा वेळ भावे सुगंधालय, आरती टेलर्स अशा इकडून तिकडे फेऱ्या मारून झाल्यावर राधा निघाली तिच्या पुढच्या स्टॉपवर, ऑप्टिशियन्स आजोबांकडे. जाता जाता राधाने रस्त्यावर मस्तपैकी उड्या मारत तिचा प्रवास पूर्ण केला. आणि दुकानात पोचल्यावर सुद्धा दुकानाच्या बाहेर हीच ती राधाची तुकडुक तुकडुकवाली स्टेप, एका पायाने मस्त उड्या मारते. बाहेर नाचून झाल्यावर राधा गेली आजोबांकडे चॉकी मागायला. आजोबांनी चॉकी दिल्यावर राधाने मस्त नाच केला. आणि मग नेहमीप्रमाणे स्प्रे बॉटल घेतली आणि स्प्रे करण्याचा प्रयत्न करू लागली. आत्ता राधाला हळूहळू स्प्रे करायला जमू लागले आहे आणि त्यातून पाणी बाहेर आल्यावर राधाला खूप मजा वाटते. फिरून झाल्यानंतर राधा पुन्हा भावे आजींकडे आली आणि आजोबांसोबत गाडीवर फिरून आणण्यासाठी हट्ट करू लागली. कुठे बसली राधा तू? आजोबा. मग आजी आजोबांनी राधाला नेहमीप्रमाणे गाडीवर एक फेरी मारून आणली. त्या दिवशी जरी पाऊस भेटला नसला तरी बाबा सोबत असताना आम्हाला पुन्हा पावसात भिजण्याची संधी मिळाली. आणि राधाला पावसात भिजवण्यासाठी बाबा सुद्धा पावसात पूर्ण भिजून गेले. पण राधाने मात्र रेनकोट घातला होता आणि राधाने खूप मजा केली. साठलेल्या पाण्यात मस्तपैकी उड्या मारल्या. आज सुद्धा पाऊस सुरू होण्यापूर्वी राधा भावे आजोबा आणि बाबांसोबत हनुमानाच्या मंदिरात जाऊन आली होती. तिकडे जगन्नाथ यात्रेनिमित्त हरे कृष्णाचा जप सुरू होता. बाबांच्या पायांच्या ॲक्शन्सची नक्कल सुद्धा केली. पाण्यात नाचून झाल्यानंतर राधाला शेवाळ साठलेल्या ठिकाणी जायचे होते आणि बाबा तिला अडवत होते तरी ती हट्टच करत होती जायला. शेवटी नाईलाजास्तव तिला बाबांना घेऊन जावे लागले. भिजून झाल्यानंतर राधाने बाबांसोबत थोडी मस्ती केली. कसं होतं? हरे कृष्णा गुंडू